विलाप गीत याचा 3 अध्याय 22 आणि 23 वचन. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो प्रियांनो, किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने आपल्याला आजच्या सुंदर दिवसासाठी. की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की आम्ही भस्म झालो नाही, कारण परमेश्वराची दया आमच्यावरती आहे. त्याच्या करुणेस खंड कधीच पडत नाही प्रियांनो. हो, कारण परमेश्वर हा काय आहे? महान असा बाप आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी बलिदान केलेला आहे. आणि तो काय करतो? नेहमी आपल्याला काय करतो? दयेच्या भावनेने तो नेहमी आपल्याला क्षमा याचना करून आपले सर्व प्रसंगातनं तो आपल्याला बाहेर पाडतो. आणि तो काय रोज त्याची सकाळी काय नवी ही त्याची दया होत असते, त्याची करुणा ही नवीन होत असते. आणि ती तुझी सत्यता थोर आहे. हो, परमेश्वराची जी सत्यता आहे ही खूप थोर आणि महान आहे, कारण तोच एकमेव असा परमेश्वर आहे की जो इतका महान, दयाळू, कनवाळू, कृपाळू बाप आहे. आणि त्याने आपल्याला त्याचे मुलं होण्याचा, मुली होण्याचा अधिकार दिला आहे. हो, पुत्र आणि पुत्री आहात असं त्यांनी आपल्याला संबोधलेलं आहे प्रियांनो. तर आपण काय भस्म झालो नाही किंवा आपण नष्टही झालो नाही, कारण परमेश्वराची दया ही काय आहे? करुणेस आपल्याला कधीही त्याने आपल्या करुणेचा आपल्यावरती खंड पाडला नाही. कारण परमेश्वराची दया आपल्यावरती आहे म्हणून आपण आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण विजयी होतो. प्रत्येक परिस्थितीवरती आपण काय करतो? मात करतो. आणि आपला विजय तिथे हमखास होतो प्रियांनो, फक्त आणि फक्त परमेश्वराच्या दयेमुळे. जर त्याने तुम्ही विचार करा की जर परमेश्वराची दया जर आपल्यावरती नसती तर आपले काय हाल झाले असते, आपली काय परिस्थिती झाली असती प्रियांनो. म्हणून काय केलं पाहिजे आपण? की निरंतर परमेश्वराचा ध्यास करणं, प्रार्थना करणं, जी ही परिस्थिती आहे त्यातनं परमेश्वराला धन्यवाद देणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हो, कारण त्याची दया, त्याच्या करुणेनेच आपण त्या परिस्थितीवरती विजय मिळवू शकतो. आणि आपल्यावरती त्याची दया ही सनातन आहे. हो, कारण आपल्याला त्याच्या दयेमध्ये आपल्यावरती कधीच त्याने खंड पडू दिला नाही. विचार करा, जर परमेश्वराने आपल्यावरती त्याच्या दयेचा जर हात मागे खेचला तर आपल्याला कोण सहारा देईल? आणि दररोज सकाळी परमेश्वराची दया ही नवीन होत असते. तो आपल्याला नवीन प्रेरणेने, नवीन उत्साहाने आणि नवीन जोमाने तो भरून काढत असतो प्रियांनो. म्हणून काय केलं पाहिजे? आपण निरंतर परमेश्वराचा धावा केला पाहिजे आणि परमेश्वराच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. आणि आपण काय फक्त आणि फक्त परमेश्वराच्या दयेमुळे आज जिवंताच्या भूमीमध्ये आहोत. म्हणूनच आपण परमेश्वराचा धावा करणं महत्त्वाचं आहे. आपण या वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या बाप्पा तू. तुझी दया ही महान आहे, तुझी करुणा अनंत काळाची आहे. म्हणूनच आम्ही भस्म झालो नाही, आम्ही नष्ट झालो नाही, कारण तुझी दया आमच्यावरती दररोज सकाळीही नवीन होते. हो माझ्या राजा, त्या तुझ्या दयेबद्दल, तुझ्या करुणेबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी माझी बहीण भाऊ तुझ्यापासून पप्पा त्यांच्या दैनंदिन परिस्थितीमुळे तुझ्यापासून दूर गेले असतील माझ्या राजा, त्यांच्यापर्यंत हे वचन तू पोहोचवण्यास सहायता आणि मदत कर, कारण तुझं हे वचन कार्यगर आहे. तिथं तुझं कार्य होण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, परतवारे एक बाप्पा की ह्या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते राजा. जसं माझा विश्वास आहे बाप्पा, जशी माझी परिस्थिती तुझ्या वचनाद्वारे बदलत आहे, तसं माझ्या बहीण भावाची सुद्धा परिस्थिती बदलेला असा माझा विश्वास आहे. हो देव बाप्पा. आणि छोटीशी प्रार्थना मी धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐकवी द्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत प्रेज द लॉर्ड. शालोम. जय ख्रिस्त. गॉड ब्लेस यू अँड थँक्यू सो मच.